खाली बघ कर ना घाल अशी थोडीशी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल. तर सर्व माझ्या मैत्रिणींना आज वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. जय सो फ्रेंड्स, मी कशी दिसते सांगा. खूप फास्टमध्ये मेकअप केला. ॲक्च्युली मला मेकअपचा व्हिडिओ घ्यायचा होता, बट काय झालं, लय प्रॉब्लेम झाला. सांगते नंतर सांगेल. सो हे आहे वडाचं झाड, म्हणजे मंदिराच्या इथेच आहे, मंदिरामध्येच आहे. तर वरतून पूर्ण कंपाऊंड केलेलं आहे, पॅक केलेलं आहे आणि वड असा हा खाली आहे. म्हणजे पाऊस जरी आला तरी भिजू नाही शकत असं वरती करून ठेवलं आहे. हे पूर्ण मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. इकडे शंकराचे पिंड आहे, या साईडला तुळस आहे, इकडे समोर असा वड आहे. त्याच्यानंतर बाजूला भरपूर अशी जागा आहे, खूप छान अशी जागा आहे इथे मंदिराची. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो. याआधी फक्त ते समोरचं जे मंदिर आहे एवढंच होतं, हे नंतर न झालं आता हे कंपाऊंड वगैरे. तर एवढी गर्दी होती ना आलो तेव्हा, खूप साऱ्या लेडीज आलेल्या, खूपच जास्त गर्दी होती बायकांची. तर मी पटापट आपली पूजा आटपून घेतली, कारण नंतरनं फेरे पण मारायचे होते. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता माझे 7 फेरे पूर्ण होतील. हा माझा शेवटचा फेरा आहे. अशा प्रकारे 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून 7 फेरे माझे पूर्ण झालेत, सकाळपासून उपवास धरून. सो हे सगळे माझ्या ओळखीचेच आहेत.
म्हणजे हे मम्मीकडे केली आहे ही वटपौर्णिमा मी पहिल्यांदाच. बरेचसे आहेत ते सगळे आजूबाजूचे किंवा बाजूच्या बिल्डिंगमधले आहेत. तर आधीमध्ये सगळे भेटत आहेत, बोलत आहेत. खूप वर्षांनी ते लोकही मला बघतात, मीही त्यांना बघते. सो अशी होती वटपौर्णिमा. आणि मम्मीला तर मी सकाळीच तयार करून केलं होतं. मम्मी गेली होती स्कूलमध्ये आणि येता येता तिथेच आहे जो वड, तिकडून पूजा करून येणार होती. आता मी हे पूर्ण करून जाणार आहे आतमध्ये मंदिरामध्ये, कारण बायकांना पण आपण हे देतो आणि हळदी कुंकू लावायचं आहे सगळ्यांना. फोटोशूट वगैरे करून सगळं करून झालेलं आहे. आणि माझ्यासोबत पप्पांनी पण जेवलेलं नाही आहेत, कारण AC वाला आला होता, त्याच्यामुळे मला ही व्हिडिओ पण घेता नाही आला. आणि तेव्हापासून पप्पा पण जेवले नाहीत. तर आता 2-2:30 वाजून गेले. आय थिंक 3 वाजते. तर आम्ही आत्ताशी जेवतो आहे दोघे पण. सो पहिले मी पप्पांना जेवायला देते, नंतर मी जेवते, कारण पप्पांच्या गोळ्या चालू आहेत. सो मी जेवण पूर्ण गरम करते आणि देते. मम्मीने सकाळी आय थिंक 2-2:30 उठली होती. मला बोलली होती 5 वाजता मला मदत करायला ये. तर मी 5 वाजता आली तर बघते तर मम्मीचं जेवण पूर्ण झालेलं, फक्त पुरणपोळी भाजायच्या बाकी होत्या. पोळ्या तर ती लाटतच होती. सो सर्व काम झालं होतं मम्मीचं पहिलेच, कारण कधी म्हणजे असं काही असेल सण वगैरे तर मम्मी खूप लवकरच उठते, झोपच येत नाही तिला. सो सगळं बनवलं होतं तिने पहिलेच. आणि माझ्यासाठी म्हणून बनवलेलं तिने पोळ्या, कारण तिला अशा पोळ्या नेहमीच बनवते ती. कारण आमच्याकडे सणाला कोणताही सण असू दे, छोटा मोठा, पुरणपोळी ही बनवावीच लागते, कंपल्सरी असते. तर मी आली होती म्हणून माझ्यासाठी म्हणून बनवलं, नाही तर ती बनवणार नव्हती पुरणपोळी, कारण आम्ही कालच आमरस बनवला होता, आमरसपुरी. सो मी मम्मीला आज नकोच म्हणलं होतं, बट आवडते सगळ्यांना त्यामुळे बनवलं मी. आणि तेवढंच आपण देवाला नैवेद्य पण ठेवतो. सो माझा लूक कसा वाटला नक्की सांगा, कशी दिसते ते पण नक्की सांगा कमेंट करून. आणि आजच्या जो लूकचा आहे व्हिडिओ मला घ्यायचा होता मेकअपचा, पण काय झालं ना, AC वाला आला आणि एवढंच जास्त गरम होत होतं ना. जेव्हा रोज नॉर्मली आपण असतो त्यावेळेला काहीच गरम नव्हतं, जेव्हा साडी घालतो आणि तयार होणार असतो ना, एवढं जे गरम होत होतं ना मला, बापरे. मला मेकअपही करूसा वाटत नव्हता. मी तरी सुद्धा फास्टमध्ये केला, कारण जय पण उठला होता आणि घरी यायचं होतं रिटर्न. पण बरं तो त्याला घेऊन गेली मी, आणि तो तिथे शांत होता, खेळत होता मंदिरामध्ये. सो अशी वटपौर्णिमा, ज्याची तयारी आपण एवढ्या वर्षभर करत असतो, महिनाभर तरी करतच असतो, आणि ती अशी येते झटकन आणि निघून जाते. खूप काही करायचं असतं तर खूप काही गोष्टी अशा की राहतात, त्या होतच नाहीत कंप्लीट. तसंच माझं पण झालं आहे. बऱ्याचशा रील मला काढायच्या होत्या, पण त्या पण झाल्या नाहीत, कारण एवढं जास्त गरम होत होतं ना. जेव्हा नॉर्मली होतं ना तसं नाही, त्याच्यापेक्षा जास्तच होत होतं. सो मी काय बनवलंच नाही, व्हिडिओज घेतले नाही मी त्याचे, कारण AC सर्व्हिसिंगला करायची होती ना, तर AC वाले ते आले होते, त्याच्यामुळे AC ऑन करता आलाच नाही मला. सो गरमीमध्येच मी मेकअप केला आणि बाहेर गेली. म्हटलं बाहेर गेल्यानंतर ना जरा गरम होणार नाही तर बरं वाटेल. सो व्हिडिओ कंटिन्यू करा.
आणि हे ताट रेडी झालं आहे. पुरणपोळी, कुरडई, कटाची आमटी आहे आणि हे गुळवणी आहे आणि भजी पण होते. ते मी बाहेर ठेवले होते आणि मला माहीतच नव्हते. मम्मीने आल्यानंतर सांगितलं, भजी तू देवाला ठेवले नाहीस का? तेव्हा मला आठवलं यार, म्हणजे घाईघाईमध्ये ते भजीसुद्धा तिथंच राहिले. मग मम्मी ओरडली होती मला की तुम्ही दोघं घरात असून तुमच्या दोघांचं पण लक्ष नसतं. आणि ते मम्मी येईपर्यंत तसेच होते 4 वाजेपर्यंत सकाळी बनवलेली भजी. सो फायनली माझा आता उपवास सोडायचा टाईम आला. मलाही खूप भूक लागलेली आहे. आता ते जेवायला आणि मी पण जेवते, बुद्धी पण जेवते. सो मंदिरामधले थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज आहेत जे मी पुढे क्लिक केलेले आहेत आणि मी स्वतःही घरात फोटो काढले. कसे वाटले नक्की सांगा कमेंट करून. सो गाईज, माझा लुक कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. नक्की कमेंट करा आणि चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.